नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणारी टेट 2025 जी नियोजित होती 24 मे 2025 पासून, त्या संदर्भातील ऑनलाईन आवेदनपत्र सुद्धा भरून झालेली आहेत आणि परीक्षेच्या हॉल तिकीटची उमेदवार वाट पाहत आहेत. इन बिटवीन सध्या बी-एड, एम-एड, अपीयर विद्यार्थ्यांना जी संधी मिळालेली आहे, त्याचबरोबर याच टेट 2025च्या जेव्हा परीक्षा आहे, तेव्हा बाकीही काही परीक्षा होत्या, एम-पी-एस-सी, गट किंवा विद्यापीठांच्याही काही परीक्षा होत्या आणि ती परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यात यावी यासाठी लिंक सुद्धा देण्यात आली होती आणि त्याच्यामुळे सध्या परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात येत आहे. तर आपण या वेबसाईटवरती पाहत आहोत, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या संदर्भातील मित्रांनो आपण पाहतोय की वेगवेगळ्या जे काही डिटेल्स आहेत तुम्हाला एम-एस-सी पुणे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला परीक्षेबद्दलचे पूर्णतः डिटेल्स मिळणार आहेत. तुमचा फॉर्म झालाच असेल, भरून झालाच असेल आणि 24 मेच्या परीक्षेची जर तुम्ही वाट पाहत असाल, हॉल तिकीटची वाट पाहत असाल, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर्वांपर्यंत पोहोचवा कारण पीपल आर इगरली वेटिंग फॉर दिस की हॉल तिकीट कधी येणार आहे आणि त्या संदर्भात हा मित्रांनो व्हिडिओ आहे. आपलं व्हॉट्सअप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि त्याचबरोबर ऑथेंटिक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी येस स्टे कनेक्टेड विथ यूट्यूब फॅमिली. मित्रांनो सध्या हॉल तिकीट येणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु ही जी परीक्षा आहे टेट 2025 ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. ती बिकॉज ऑफ बाकीच्या परीक्षा होत्या आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे टाइम टेबल आहे परीक्षांचं आणि टेटचं टाइम टेबल जे IBPS पॅटर्ननुसार नियोजित आहे, त्याच्यामुळे ते तारतम्य मिळत नसल्यामुळे सध्या ही परीक्षा आहे ती 27 मे 2025 ते 10 जून 2025 या तारखांदरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षा ही 2 शिफ्टमध्ये असेल. 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. 200 प्रश्नांसाठी असणार आहे. महत्त्वाचे कोणते टॉपिक करायचे, नाही करायचे, परीक्षेबद्दल जी काही माहिती असेल, फ्री मॉक टेस्ट सिरीज कशा सोडवायच्या, चॅनलवरती तुम्हाला सगळी माहिती नक्कीच मिळेल. फक्त थोडेसे व्हिडिओ स्क्रोल करा किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. आता मेन मुद्द्यावरती येऊयात की हॉल तिकीट कधी प्रसिद्ध होणार आहे. मित्रांनो हॉल तिकीट आणि त्याचबरोबर ही जी परीक्षा जी पोस्टपोनमेंट झालेली आहे त्या संदर्भात जी न्यूज होती ती पुढारी न्यूजपेपर वृत्तपत्रामध्ये दिली होती. त्याचा आपण खुलासा MSc मार्फत सुद्धा केलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही परीक्षा 27 मे पासूनच सुरू होत आहे. परंतु आता जो तुमच्या मनामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आजच्या आपल्या ज्या या व्हिडिओचं थंबनेल सुद्धा आहे ते म्हणजे हॉल तिकीट कधी अवेलेबल होणार आहे किंवा जी 24ची 27 झाली आहे त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन येईल का. मित्रांनो 100% त्याच्या संदर्भात परीक्षा परिषद आहे. लवकरच ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्याच्यावरचं वृत्तांकन ते जाहीर करणारच आहे. तसं त्यांनी न्यूजपेपरद्वारे करायला सुरुवात सुद्धा केली आहे. परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन लवकरच येईल. त्याचबरोबर हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल झालेलं दिसेल. तर तुम्ही पॅनिक होऊ नका. परीक्षा 24लाच होईल का 27 येईल अशा याच्यामध्ये तुम्ही पडू नका. हॉल तिकीट येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि या संदर्भात परीक्षा परिषदेनं पुन्हा एकदा अ, सांगितलेलं आहे. सो काळजी करू नका. हॉल तिकीट येईल का, पुढे जाईल का किंवा अजून पहिली होती त्या तारखेमध्ये होईल का, त्याच्यामध्ये तुमचा वेळ खूप वेस्ट होतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रूमर्स भरपूर पसरल्या जातात. त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कोणत्या कशावरतीच विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर कधीही वाटत असलं की आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे तर नक्की चॅनलला व्हिजिट करा, आपल्या बालुश्रम आणि यूट्यूब फॅमिलीला. आणि त्याचबरोबर अजूनही तुम्हाला जर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर MSc पुणे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा पूर्णतः डिटेल पाहू शकता. मित्रांनो काळजी करू नका. सध्या MSc पुणे या वेबसाईटवरती सध्या ही तक्रार निवारण बाबत लिंक आपल्याला दिसते. जिथे आपल्याला काही फॉर्ममध्ये अडचण असेल किंवा कोणतीही जर फॉर्म भरताना चूक झाली असेल तर इथे तुम्हाला तक्रार करायची आहे. दुसरी त्याचबरोबर आपण इथं पाहतोय की वेगवेगळे जे न्यूज आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी इथं ही तारखा दिलेली आहे. MCL बाबत हे त्यांनी नवीन बातमी दिली होती. त्याचबरोबर त्याच्यानंतरनं
जी बातमी दिली होती की अपीलांना संधी देण्यात आलेली होती. त्याच्यामुळे ज्यांच्या परीक्षा आहेत या दरम्यान त्यांना या लिंकवरती 21 तारखेपर्यंत तुम्हाला आपले मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तुमची दरम्यान परीक्षा असतील तर त्यांनी इथे आपले हॉल तिकीट अटॅच करायचे. त्यांचे हॉल तिकीट नाही आहेत सध्या, तुम्ही टाइम टेबल अटॅच केलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर सध्या आपण इथेच पाहतोय की एक नोटिफिकेशन आलेलं दिसत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ही जी तारीख होती त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे की युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या देत आहे अशा अफवांवरती विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट द्यायची आहे. सो मित्रांनो, 27 मे पासून परीक्षा सुरू होणार आहे. हॉल तिकीट लवकरच आपल्याला वेबसाईटवरती अवेलेबल होईल. काळजी करू नका. सध्या परीक्षा महत्वाची आहे. सध्या तुमचा स्कोर महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचं अभ्यास महत्वाचा आहे. काहीही करा, परंतु अभ्यास करा. आपल्याला शिक्षक व्हायचंय, आपल्याला टॉपर व्हायचंय. स्कोर चांगला यायला पाहिजे, सेफ स्कोर असायला पाहिजे. किती असावे या संदर्भात सुद्धा चॅनलवरती शॉर्ट टाकलेला आहे. अभ्यासाकडे तुम्ही दुर्लक्ष फक्त करू नका मित्रांनो. बाकी थोडंसं इकडं तिकडंच आहे. परीक्षा IBPS पाठांद्वारे MSc घेणारच आहे. त्याच्याबद्दल वादच नाहीये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. आणि त्याच्यामुळे इकडे 1-2 दिवस झाले म्हणून काही खूप मोठं आनंद व्यक्त करणं किंवा दुःख व्यक्त करणं याच्यामध्ये तुम्ही खरंच वेळ वाया घालवू नका. फक्त तुम्हाला जर काही कोणतीही क्वेरीज असेल, कोणताही डाऊट असेल तर या लिंकवरती जा. तिथून तुम्ही व्यवस्थित ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड फॉर more information and more relevant